जर तुम्हाला आयुष्यात स्टक झाल्यासारखं वाटत असेल, कितीही प्रयत्न केले तरी आपल्या आयुष्यात काही बदल घडतच नाहीयेत, मनःशांती नाहीये, कितीही प्रयत्न करतोय, खूप मेहनत तर करतोय, परंतु हवे तसे रिझल्ट्स मिळत नाहीयेत, जे ठरवतो ते होतच नाही, त्यामुळे एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन तुम्हाला जर आलं असेल, तर आज मी तुम्हाला एक असा रहस्यमय उपाय सांगणार आहे. तो जर तुम्ही सलग केलात तर 7 दिवसात तुम्हाला संकेत मिळायला सुरुवात होईल. आता रहस्यमयी म्हणजे काही जणांना असं भयानक मंत्रतंत्र वगैरे काहीतरी वाटतं, परंतु हे अजिबात तसं नाहीये. रहस्यमयी म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्याला कधीही नीट समजावून सांगण्यात आलेली नाही, ते म्हणजे रहस्य. नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. हा उपाय आपल्या इंटेन्शनवर आधारित आहे, पॉझिटिव्ह चेंजेस होण्यासाठी आहे. यामुळे आपल्याला मानसिक शांती तर मिळेलच आणि कामामध्ये क्लॅरिटी पण येईल. या उपायामुळे आपल्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील, सर्व ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील. आणि हा उपाय आपल्याला आपल्या डेस्टिनीशी अलाइन करण्यासाठी आहे. हा उपाय कोणी करावा, तर ऑलमोस्ट सगळेच हा उपाय करू शकतात, कारण हा अतिशय सेफ, सात्विक आणि इंटेन्शन बेस्ड आहे. ज्यांचं इंटेन्शन चांगलं आहे ते हा उपाय करू शकतात. हा उपाय ऊर्जा, कर्म आणि युनिव्हर्सल लॉजवर काम करतो. आता कोणी कोणी हा उपाय करू नये, तर एकतर तुमचं इंटेन्शन जर वाईट असेल, म्हणजेच तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जर हा उपाय करत असाल, किंवा मस्करी किंवा टाइमपास म्हणून उपाय करत असाल, जर तुमच्या मनात राग, द्वेष किंवा सुडाची भावना असेल, तुम्ही जर नशेच्या अवस्थेत असाल, तर हा उपाय कृपा करून अजिबात करू नका, नाहीतर ब्लॉकेजेस कमी होण्यापेक्षा अजून वाढून बसतील. आता हा उपाय काय आहे आणि कधी करायचा, कसा करायचा, हे आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे, त्यामुळे मध्ये एखाद दिवस जर गॅप झाला किंवा ब्रेक झाला तर परत पहिल्यापासून सुरू करावं लागेल. वेळ, तुम्ही हा उपाय सूर्योदयापूर्वी करू शकता किंवा मग रात्री 11:30 नंतर. एक कुठली तरी वेळ तुम्ही फिक्स करून घ्या. सूर्योदयाच्या पूर्वी किंवा रात्री 11:30 नंतर युनिव्हर्स सर्वात जास्त रिसेप्टिव्ह असतं, त्यामुळे हा उपाय खूप इफेक्टिव्हली काम करतो. उपाय करायला सुरुवात कधी करायची, तर शुक्ल पक्षाच्या सोमवारी हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा अमावस्येची रात्र. आता अमावस्येची रात्र ही रिसेट आणि कार्मिक रिलीजची असते. जर तुमचं इंटेन्शन लव्ह, रिलेशनशिप किंवा मॅरेज संदर्भात असेल, तर मग तुम्ही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी या उपायाची सुरुवात करू शकता. याच्यासाठी तुम्हाला साहित्य काय काय लागेल, तर एक मातीचा दिवा, म्हणजे ज्याला आपण पणती म्हणतो, तुपाचं तेल किंवा तिळाचं तेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, एक प्लेन व्हाईट पेपर आणि एक ब्लॅक पेन, किंवा ब्लॅक अवेलेबल नसेल तर ब्ल्यू पेन तुम्ही घेऊ शकता. हे सगळं साहित्य घेऊन एखाद्या शांत जागी बसा, जिथे कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसेल, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशी जागा निवडा. दिवा लावा आणि ओम नमः शिवाय याचा सुरुवातीला 11 वेळा जाप करा. जाप करून झाला की मग त्या पांढऱ्या कागदावर काळ्या पेनाने तुमचं इंटेन्शन लिहा. इंटेन्शन लिहून झालं की त्याच्या खाली, माझा युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास आहे, माझ्यासाठी योग्य बदल आता सुरू होत आहे, ही 2 वाक्य 7 वेळा लिहा. जे सुरुवातीला आपण इंटेन्शन लिहिलं त्याच्या खाली 2 वाक्य 7 वेळा लिहिली. आता तो जो कागद आहे तो त्या दिव्याच्या बाजूला ठेवायचा आणि डोळे बंद करून 5 मिनिटं शांत तिथेच बसून राहायचं आणि मनात म्हणायचं की माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे. 5 मिनिटं हे करून झालं की मग तो कागद तिथनं उचलायचा आणि कोणाच्याही हाताला लागणार नाही, कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे. अजिबात तो फोल्ड करू नका किंवा चुरगाळू नका, प्लेनच राहील याची काळजी घ्या. हे असंच सलग 7 दिवस तुम्हाला करायचंय. आणि मग 7व्या दिवशी तुमच्याकडे 7 पेपर जमा होतील. तर 7व्या दिवशीची प्रोसिजर जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा ते 7ही पेपर त्याच दिव्यावर जाळायचेत आणि त्याची राख एका काळ्या कागदात तुम्हाला जमा करायची आहे. ती राख नंतर तुम्हाला जलप्रवाहित करून टाकायची. जर जलप्रवाह करणं शक्य नसेल तर मग युनिव्हर्समध्ये ती ब्लो करायची, म्हणजे अशी हातात धरून फुंकर मारायची त्याच्यावर. हा उपाय करत असताना काय काय अनुभव तुम्हाला येऊ शकतात, तर
तुम्हाला एक मानसिक शांती वाटायला लागेल. मनात हळूहळू शांतता येईल. कामामध्ये क्लॅरिटी येईल. अडकलेली कामं हळूहळू पुढे सरकायला लागतील. जे कोणी निगेटिव्ह माणसं आपल्या आजूबाजूला असतील ते ऑटोमॅटिक तुमच्यापासून दूर जातील. कोणताही मोठा बदल होण्याआधी युनिव्हर्स आपल्याला छोटे छोटे संकेत देत असते. फक्त हा उपाय करत असताना कोणालाही सांगू नका, स्किप करू नका आणि मनात कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका. संपूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. हा उपाय म्हणजे कोणतीही जादू नाही, तर कर्म आणि चेतनेचं विज्ञान आहे. तुम्ही जर बदल करायला तयार असाल तर युनिव्हर्स तुम्हाला साथ द्यायला आधीपासूनच तयार आहे. हा उपाय अजिबात हलक्यात घेऊ नका. करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.